2025 मध्ये आपण आहोत. इथून पुढे एआयचा जमाना आहे. पण एआयच्या जमान्यामध्ये जर नोकरी टिकवायची असेल आणि जर तुम्हाला तुमचं करिअर सेट करायचं असेल तर असे काही टूल्स स्किल्स आहेत की जे तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर स्वतःला यामध्ये करिअर करायचं असेल तर आपल्याला ज्या गोष्टींमध्ये करिअर करायचं त्याच्या रिलेटेड स्किल सेट जर तुमचे स्ट्रॉंग झाले तर जॉब मिळायला सोपं जाईल. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहिलं आहे तुमचं डिजिटल लिटरसी. ही तुम्ही आता फोन वापरता, तुम्ही वेगवेगळे वेबसाईट्स वापरता, वेगवेगळे टूल्स वापरता, तर त्यामध्ये तुम्हाला ही डिजिटल लिटरसी आली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर हँडलिंग हे बेसिक गोष्टी आहेत की जेणेकरून ते तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. लॅपटॉप, कम्प्युटर सिस्टीम कुठली तुम्हाला उद्याची अलाव होईल ती तुम्हाला वापरता आली पाहिजे. MS ऑफिस सारखं टूल की ज्यामध्ये वर्ड, एक्सेल दिलेलं आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आल्या पाहिजे. ईमेल एटिकेट्स, प्रोफेशनल ईमेल्स लिहिता येणं फार गरजेचं आहे. आजकाल बरीच मंडळी ChatGPT वरून ईमेल उचलतात आणि तो फॉर्मॅट करतात. क्लायंटला ते समजतं. ट्राय युअर बेसिक स्किल्स टू इम्प्रूव्ह इट. जर ते तुम्ही केले तर ते स्वतःची प्रगती होती. रेडीमेड उद्या जर काही कारणाने मिळायचं बंद झालं तर यू आर नॉट एबल टू सर्व्हाइव्ह इन दिस सिच्युएशन. तर ते आहे. आणि ऑनलाईन टूल्स तुम्ही कसे वापरता हे फार गरजेचं आहे. तर डिजिटल लिटरसीमध्ये हे टूल्स येतात, यावरती नक्की विचार करा. नेक्स्ट आहे तुमचं AI ऑटोमेशन. AI ऑटोमेशन आता इतकी गरजेचं झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपण ते वापरतो. जसे तुम्ही बरेच सारे AI टूल्स वापरतात, ते अजून असे कुठले पॅरलली AI टूल्स आहेत की जे आपल्या कामासाठी वापरता येऊ शकतात. त्याची माहिती घ्या आणि ते वापरायला सुरुवात करा, वापरून बघा. ते तुम्हाला कामामध्ये उपयोगाला येईल. प्रॉम्प्ट रायटिंग, एखादा AI टूल्स कडून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काही प्रॉम्प्ट्स द्यावे लागतात. तर ते प्रॉम्प्ट्स कसे द्यायचे ह्याची माहिती करून घ्या. ChatGPT वापरता तुम्ही, जेमिनी वापरता, असे अनेक सारे ऍप्स आहेत. तर ते वापरायचे कसे और ते कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता याचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. ऑटोमेशन टूल्स आहेत काही, make.com आहे, झिपर आहे. तर असे ऑटोमेशनचे टूल्स तुम्ही यूज करून बघा आणि त्यामध्ये अजून तुम्हाला काय काय वापरता येतं. AI ऑटोमेशन मधले ही स्किल्स तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. डेटा अनालिसिस, द थर्ड पॉइंट इज डेटा अनालिसिस. सगळं काम डेटावरती चालू आहे. सगळ्या बेसिक गोष्टी डेटा खूप इम्पॉर्टंट आहे सध्या. म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी तिजोरीची चावी असल्यासारखी सगळं पुढची कामं तुमची डेटावरती होतात. तर डेटा अनालिसिस मध्ये तुम्हाला ऍडव्हान्स एक्सेल येणं गरजेचं आहे. हजारो, करोडो, लाखोचा डेटा असला तरी तो तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. त्याच्यासाठी ऍडव्हान्स एक्सेलला तुम्हाला ज्या काही त्याचे फॉर्म्युले वगैरे वापरता आले पाहिजे. पॉवर BI सारखं टूल तुम्हाला डेटा अनालिसिस मध्ये जायचं असेल तर येणं गरजेचं आहे. टॅब्ल्यू तुम्हाला येणं गरजेचं आहे. बेसिक डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे जर डेटा अनालिसिस मध्ये करिअर करायचं असेल तर. ह्या टूल्सची माहिती घ्या, वापरून बघा, वेगवेगळे उपयोग कसे होतात जर तुम्हाला त्यामध्ये करिअर मिळेल. नंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सायबर सिक्युरिटी आणि अवेअरनेस. सध्या आपण खूप साऱ्या घटना बघतो की सायबर सिक्युरिटी खूप गरजेची आहे. तर यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे तर सेफ ब्राउझिंग. कुठली वेबसाईट उघडता आहात, तिथून कुठे काय क्लिक केल्यानंतर काय होतंय हे तुम्हाला सेफ ब्राउझिंग कळणं फार गरजेचं आहे. पासवर्ड हायजीन, कुठले पासवर्ड तुम्ही कुठे वापरतात, कुठल्या कम्प्युटरला सेव्ह करत असाल, कुठल्या तुमच्या सिस्टीमला सेव्ह करत असाल, ते कोणाकडे गेले नाही पाहिजे वगैरे. तर त्याची सिक्युरिटी आणि पासवर्ड हायजीन करणं, मेंटेन करणं खूप आहे. फिशिंग ईमेल, खूप सारे ईमेल्स येतात की आम्ही तुम्हाला हे ऑफर देतोय वगैरे. तर त्यातल्या फिशिंग ईमेल तुमचे कुठले आहेत ते ओळखणं और ते डिलीट मारणं, त्याच्यावरती ऍक्शन न घेणं हे फार महत्वाचं आहे आताच्या सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने. डेटा प्रायव्हसी, तुमचा जो काही डेटा आहे तो किती प्रायव्हेट ठेवून कोणाला कुठे कसा ऍक्सेस द्यायचा यावरती तुम्ही नक्की विचार करा. हल्लीच्या जगामध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट टूल्स तुम्हाला येणे गरजेचं आहे. नंतरचं आहे सेल्स आणि मार्केटिंग. सेल्स आणि मार्केटिंग कुठल्याही बिझनेसचा आत्मा आहे. तुम्हाला या
त्या गोष्टी आल्याच पाहिजेवर माहिती पाहिजे, कारण तुम्हाला भले तुम्ही त्यामध्ये नसेल करत तर तुम्ही स्वतःसाठी पण याचा उपयोग करू शकता. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, ते कसं यूज केलं जातं, त्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात हे सगळं बघा. सोशल मीडिया मार्केटिंग, खूप सारे ऍप्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण वापरतात कसं ह्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या वापरलं तर ते तुमच्या फायद्यासाठीच होऊ शकतं. लीड जनरेशन, कुठलाही नवीन बिझनेस चालू झाल्यावर तुमचा जो बिझनेस झाला त्याच्यासाठी काम मिळण्यासाठी तुम्हाला लीड्स लागतात, त्या जनरेट कशा करायच्या हे बेसिक ज्ञान तुम्हाला सेल्समध्ये जायचं असेल तर ते तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, निगोसिएशन स्किल्स. कुठे कधी कसं निगोशिएट करायचं हे फार महत्वाचं आहे. ते स्किल्स शिकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 2025 नंतर आपलं करिअर जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्ही या स्किल्सचा नक्की विचार करा. आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.